माझी वडे ते वडपे आटपत्रीकरणाचे जे कामे चालू आहेत, रस्ता रुंदीकरणाचे माझी वडा ते वडपे या आटपत्रीकरणाच्या रस्त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत. माझेवाडा येथून आपण सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आपण कल्याण भिवंडी बायपास पर्यंत हा अपडेट घेऊयात. माझेवाड्यावरून सुरू रस्ता तुम्ही पाहू शकता. रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आहे ते झालेले आणि पादचारपुराला जे सायनेज बोर्ड लावतात किलोमीटरवर कुठले शहर आहे ते देखील लागलेले आहे. बॅनर तिथे बोर्ड लावलेला आहे. आणि रस्ता जो तुम्ही पाहू शकता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे तयार झालेल्या बाजूला अजून सुद्धा कामे सुरू आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच ठिकाणाहून साकेत ते आमने हा एक नवीन मार्ग तयार होणार आहे. बहुतेक त्याच्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे. आणि या काही दिवसांपूर्वी जो साकेत खाडीवरील उड्डाणपुलाचे जे उद्घाटन झालेले त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. अजून सुद्धा वाहतूक कोंडी सुरूच आहे. असं नाही की साकेत खाडीवरील उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती कुठेतरी कमी झालेली वगैरे असं काहीच नाही आहे. तुम्ही पाहू शकता साकेत खाडी पुलावर जे एकेरी वाहतूक होती त्यावर थोडा रस्ता डिवाइड केला आहे आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी जे वाहन आहेत त्यांना देखील याच ब्रिजवरनं वळवण्यात आलेले एक लेन दिलेली आहे त्यांच्यासाठी. आणि थोडा रिस्की आहे कारण मध्ये मध्ये सिमेंटचे डिवायडर उभे केलेले आहेत. जेव्हा एखादे नवीन वाहन येते आणि ज्यांना अंदाज नव्हतो ते वाहने अशा या सिमेंटच्या डिवायडरला धडकले जातात. हा जो मार्ग आहे वडपे ते माझीवाडा किंवा माझीवाडा ते वडपे यातील कामाचा जो मुंबई नाशिक बायपासवर कल्याण भिवंडी बायपास जी ठिकाणी रांगोली नाका तिथून पुढे वडपेपर्यंत पूर्ण काम 90% अधिक झालेले. आणि हा जो मार्ग आहे माझीवाड्यापासून कल्याण भिवंडी बायपास या ठिकाणी जे काही कामे बाकी त्यातील एक सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा खारेगाव भुयारे मार्ग. म्हणजेच या मार्गाच्या सुरुवातीलाच तुम्ही जिथे खारेगाव भुयारे मार्ग बनत आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये अडकले जातात, वाहतूक कोंडी अडकले जातात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो भुयारे मार्ग बनत आहे तो खारेगावसाठी जाणार आहे. तसा पाहता प्रवास सुसाट होणार आहे यात काही वाद नाही. आणि शक्यतो सकाळी कामाला जाणारी वेळ आणि संध्याकाळी कामावर सुटणारी जी वेळ असते त्यावेळेस बहुतांश सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे शक्यतो ज्या ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे कामे सुरू आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हमखास वाहतूक कोंडी मिळणार. खारेगावला जाण्यासाठी इथून वळण दिलेले तात्पुरत्या स्वरूपात. पाहू शकता कशा बाईक्स गेल्यात. काही दिवसानंतर इथे जो वाहनाचा वेग आहे आता देखील भरपूर आहे, परंतु येत्या काही दिवसामध्ये कदाचित अजून वाढेल. तर इथे वेगावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.
आणि सर्वांच्या डोक्याला जो ताप दिलाय असा तो असे ते ठिकाण म्हणजे हे खारेगाव टोल नाका. नव्याने पुन्हा एकदा उभारला जात असलेला खारेगाव टोल नाका आणि समोरच व्हाईट हाऊस त्यांची इमारत. या टोल नाक्यावर एकंदरीत 36 एंट्री एक्झिट राहणार आहेत. एक शेड तर उभी देखील राहिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. असे म्हटले गेलेले आहेत की जोपर्यंत वरपे ते माझीवाडा हा जो मार्ग आहे पूर्णपणे तयार होत नाही, या मार्गावर जोपर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत टोल सुरू केला जाणार नाही असे म्हटले गेलेले. आणि तुम्ही बघता हा देखील खारेगावचा खाडीवरील ब्रिज जो माझ्या अंदाजे गेल्या महिन्यातच उद्घाटन झालेलं. याची देखील एक लाईन पाहू शकता तुम्ही, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांकरता दिलेली आणि मध्ये मध्ये सिमेंटचे डिवायडर टाकलेले आहेत. आणि या डिवायडरला अनेक गाड्या ज्या आहेत ते आढळल्या जातात आणि आदळून मग त्यांचे अपघात घडले जातात. गरजच काय आहे, थोडीफार वाहतूक कोंडीवर अशी पण ती लेन सुरू आहे. काय तरी करायचं म्हणून करतात. नव्याने बांधण्यात आलेला खारेगाव खाडीवरील पूल त्याचे उद्घाटन होऊन त्याच्यावर सुद्धा अनेक अपघात झालेले आहेत. कारण या असे सिमेंटचे डिवायडर ज्यांना कुठल्याही प्रकारे स्टिकर देखील लावलेले दिसत नाहीत. रेडियम ज्याला म्हटले जाते, हे जे रात्रीच्या अंधारात चमकतात, ब्लिंक करतात. सदर या रस्त्यावर आताच्या घडीला दिवे गावाजवळ जो उड्डाणपूल बनत आहे तिथे कामे सुरू आहेत. जर वाहनांना सुरू असलेला जो ब्रिज आहे तिथनं प्रवेश दिला गेलेला आहे तर लोकलच्या गाड्यात त्यांना कदाचित बाजूने शक्यतो आता वाहतूक कोंडी लागत नाहीये. एक खारेगाव जो भुयारी मार्ग आहे तो सोडला तर आणि अशा प्रकारे आपण आता जो उड्डाणपूल बनत आहे दिवे गावचा त्याच्यावरनं चाललेलो आहोत. समोरच तुम्हाला पुन्हा एक ब्रिज दिसेल, तिथे मोठी क्रेन वगैरे लावलेली आहे. तो ब्रिज म्हणजे मुंबई अहमदाबाद जी बुलेट ट्रेन जाणार आहे, ती बुलेट ट्रेन ज्या ठिकाणाहून पास होणार आहे ते दिवेगाव, आणि या दिवेगावातून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे जे ट्रॅक गेले, जो मार्ग गेलाय तो म्हणजे हा ब्रिज जो तुम्हाला स्टीलचा ब्रिज दिसत आहे, क्रेन उभं लावलेली आहे. भारतातील पहिले हाय स्पीड बुलेट ट्रेन जी आहे ती मुंबई ते अहमदाबाद धावणारी आणि ती या मुंबई नाशिक महामार्गाला क्रॉस करून जाणार आहे. मुंबई नाशिक हायवे माझीवाडा ते वडपे या आटपत्रीकरणाच्या कामाचा एक छोटासा आढावा. व्हिडिओ कदाचित मोठा असेल, 2 भागात विभागला जाईल. आणि बुलेट ट्रेन ज्या मार्गावरनं क्रॉस होणार, ज्या ट्रॅकवरनं, ते तुम्ही वरती पाहू शकता.
इथेच दिवे गावात दिवे गावाच्या शेवटाला जो एक गाव आहे भाटाळे का काय मला नाव इथेच आठवत नाही, त्या ठिकाणी या बुलेट ट्रेनची कार शेड आहे आणि ते कदाचित आपण जेव्हा लोकल ट्रेनने प्रवास करतो त्यावेळेस आपणास ते नजरेस पडते. सतत नवीन नवीन वेगवेगळे रोड अपडेट्स आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर. अशा प्रकारे आपण आता मानकोली जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. साधारणतः 4-1 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझी वडा ते वडपे या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली, ते 2 ते 3 वर्ष प्रचंड वाहतूक कोंडी तिथनं गेलेले आहेत. तासभर गाड्या जागच्या हालत नसायच्या. परंतु आता वेग वाढलेला आहे, कारण रस्ते रुंद झाल्यामुळे, रस्ते तयार झाल्यामुळे देखील वाहतूक कोंडीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. वाहतूक कोंडी आत्ताच्या घरी येत होती फक्त हे आता आपण जो चाललो या मानकोली उड्डाणपुलाच्या खाली ज्या गाड्यांना डोंबिवलीच्या दिशेने जायचा असतो त्याच्या ब्रिजच्या उजव्या हाताला वळण त्यावेळेस तिथे वाहतूक कोंडी होते. ज्या गाड्या भिवंडीच्या दिशेहून ठाण्याच्या दिशेकरता जातात या ब्रिजच्या खालच्या बाजूने, त्यावेळेस त्यांना त्या मानकोली जंक्शन जवळ थोडा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तो येत्या काही दिवसात बंद होऊ शकतो, कारण इथूनच पुढे मानकोली येऊन डोंबिवली जाण्याकरता जे मुख्य वळण राहणार आहे त्याचे जे काम आहे ते देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत. तिथे गर्डर्स टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे तिथला जो ब्रिज आहे, जो वळण राहणार आहे, तो ब्रिजवरील जे काम आहेत गर्डर्स टाकण्याचे ते देखील पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच मानकोली ब्रिजच्या खाली जी वाहतूक कोंडी होते आत्ताच्या घडीला भिवंडीहून ठाण्याला जाणाऱ्यांची, ती वाहतूक कोंडी येणाऱ्या काही दिवसांमध्ये बंद होऊ शकते. कारण सर्व वाहने आता आपण चालू या ठिकाणाहून उजव्या हाताला वळण घेऊन डोंबिवलीच्या दिशेने जाणार आहेत. हे पाहू शकता, ही भिंत म्हणजे हे बघा, इथे राहील ते डोंबिवलीचे वळण. ब्रिज वगैरे टाकले आहेत, कामे सुरू आहेत. हा जो ब्रिज आहे हा सलग लांब लचक एक ब्रिज असल्यासारखे मला भासते, कारण पुढे जे नवीन मॉल ओपन झाला त्या ठिकाणून ब्रिजला एक सुरुवात होते. ती पुढे जी रेल्वे लाईन गेली दिवावसाई त्या ठिकाणी आहे. तिथून पुन्हा थोडाफार अंतराला आपण 200-300 मीटर का पुन्हा एक नव्याने हा ब्रिज सुरू होतो, जो डोंबिवली मानकोली रस्त्याला क्रॉस करतो, ज्याला ठाणे डोंबिवली लिंक रोड म्हटले जाते. याच ठिकाणाहून भिवंडी जाण्याकरता जे ओवली गाव आहे त्या ओवली गावातून एक वळण राहणार आहे. ते ओवली गाव जे ते सरळ धामणकर नाक्याला घेऊन जाणार आहे. भली मोठी इथे टेकडी होती. ओवले गावातून आलेला तो मार्ग ते वळण, आणि या ठिकाणाहून आपण ही जी टेकडी फोडली गेलेली आहे आणि त्या ठिकाणून आपण आता पुन्हा वडपेच्या दिशेने प्रवास करीत आहोत, कल्याण भिवंडी बायपास पर्यंत. जो भयंकर त्रास व्हायचा साधारणतः
3-4 वर्षापूर्वी अंशतः नाही तो बहुतांश कमी झालेला आहे. कारण आत्ताच्या घडीला ज्या मार्गावरून मी इथे पोहोचलो जितक्या वेळेत तितकीच वेळ कदाचित एकाच ठिकाणी गाडी उभे राहून थांबायला लागायचे. ज्यावेळेच्या या कामाला सुरुवात झालेली आटपत्रीकरणाच्या या कामाला खूपच रुंद रस्ते, जो काय आताच्या घडी त्रास सहन करावा लागत आहे तो शक्यतो कल्याण भिवंडी बायपास पर्यंत. तिथून पुढे रस्ते तयार आहेत, त्याचा अपडेट आपण पुढील व्हिडिओत घेणार आहोत. वाहने चालवताना शक्यतो काळजी घ्या की जी वेग मर्यादा आहे त्याचे पालन करा. वेगवान प्रवास होत असला तरी सुरक्षित प्रवास करा. आणि अशा प्रकारे आपण जी दिवा वसई रेल्वे लाईन जी गेलेली आहे त्या ठिकाणी रेल्वे लाईनवर ब्रिजचे काम बाकी आहे. तुम्ही समोर JCB पाहू शकता. आणि इथले जे रेल्वे लाईनचे कामे बाकी आहेत त्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आपल्या चॅनलवर. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची एक सेपरेट लिस्ट आहे, तसेच भटकंती म्हणून जे प्लेलिस्ट बनवले त्यात तुम्ही मुंबई नाशिक महामार्गाचे समृद्धी महामार्गाचे व्हिडिओ पाहू शकता. आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. हे पाहू शकता डाव्या हाताला जे ब्रिजचे काम सुरू आहे. खाली जे आहे ती रेल्वे लाईन आहे दिवा वसई, आणि त्याच रेल्वे लाईनला अजून 2 नवीन ट्रॅकचा मार्ग तयार करण्यात आलेला आहे, जो फक्त मालवाहू ज्या मालगाड्या त्यांच्यासाठीच राहणार आहे. आणि त्याचाच फायदा आपल्याला यासाठी होणार आहे की मालगाडींसाठी किंवा एक्सप्रेससाठी ज्या काही गाड्या थांबवल्या जातात त्यांचा मार्ग सुरळीत राहील. एक्सप्रेस किंवा लोकल जे त्यांच्या मार्गावरनं कुठल्याही प्रकारे सिग्नलला सामोरं जातील. दळणवळणाची जी व्यवस्था आहे त्याला कुठे स्पीड ब्रेकर लागणार नाही, कारण त्यासाठी आता वेगळे 2 ट्रॅक टाकलेले आहेत. आणि ते तुम्ही पाहू शकता काम सुरू असताना. या ब्रिजचे काम बरेच दिवस झाले लटकलेले आहे. सरवलीचा उड्डाणपूल, भुयारी मार्ग, भूमीवर या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. आणि भूमीवर या ठिकाणी नव्याने सुरू झालेला हा मॉल मी आपल्या डाव्या हाताला पाहू शकता. अशा प्रकारे आपण माझीवाडा इथनं सुरुवात केलेल्या प्रवासाला कल्याण भिवंडी बायपास पर्यंत घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नमूद करावे. आणि आपले काही सबस्क्रायबर यांच्या डिमांड आहेत
ते थोडा वेळ लागेल, कारण सध्या म्हणजे घराचे कामे सुरू असल्यामुळे शक्यतो मी बाहेर जात नाही, परंतु आपल्या डिमांड जे आहेत ते लवकरच पूर्ण केल्या जातील. कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला ते. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि हाईप करा देखील विसरू नये, जेणेकरून पॉईंट्स वाढून व्हिडिओ आपला रँकिंग मध्ये राहत राहील, सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अशा प्रकारे आपण कल्याण भिवंडी बायपास इथे पोहोचलेलो आहोत. आपण ब्रिज न चढता भिवंडीला जाण्याकरता ब्रिजच्या बाजूने आलेलो आहोत. या ब्रिजच्या खालून उजव्या हाताला वळण घेतल्यास कल्याण, डाव्या हाताला वळण घेतल्यास भिवंडी आणि थेट सरळ गेल्यास वडपे नाशिकसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.